मुलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत माझ्या मायमाऊलींना, ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3,000 रुपये परत तुम्हाला पाठवतो. भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या मायमाऊलीला मी तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार. 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही CDBTच्या माध्यमातून. लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून आता राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे. लाडक्या बहिणीसाठी सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीला वाटत होतं की हप्ता मिळतो की नाही, मात्र आता डायरेक्ट ऑक्टोबर हप्ता दिवाळी बोनस म्हणून नोव्हेंबर हप्ता लाडक्या बहिणीसाठी वितरित करण्यात मान्यता मिळाली आहे. होय, प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक बहिणीला आता दिलासा मिळणार असून ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, डायरेक्ट पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत. आता बँक खात्यात पैसे येतील, मेसेजकडे लक्ष द्या असं सरकारने सांगितलंय. कारण आता पैसे जमा होताच 2 मेसेज येणार आहेत. कारण 2 हप्त्याची 3,000 दिवाळी बोनस म्हणून हे आता लाडक्या बहिणीला जी आहे ती ओवाळणी भेट आता देण्यात येणार आहे. भाऊबीज ओवाळणी भेट आम्ही देणार आहोत असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. तर चला आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप आता सुरू होत आहेत. पहिल्या टप्प्यासाठी आता सरकारने जिल्ह्यांची यादी पण पाठवली असून आता 21 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता मिळणार आहे. सर्व आता जिल्ह्यांची यादी, सर्व काही माहिती बघायला मिळेल. त्याकरिता आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत रोजची रोज महत्त्वाची माहिती नक्की बघायला मिळेल. तर चला पाहूयात. तर या ठिकाणी बघा, अखेर लाडकी बहीण योजनेबाबत सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला. सरकारने निर्णय घेतला, बहिणीला दिलासा मिळाला. दिवाळी बोनसचे 1,500, भाऊबीज ओवाळणीचे 1,500 आता ऑक्टोबरचा हप्ता भाऊबीज ओवाळणी म्हणून देण्यात येणार आहे. तर दिवाळी बोनसचा हप्ता म्हणून तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे देण्यात येणार आहेत. हे टोटल 3,000 रुपये आता प्रत्येकी एका लाडक्या बहिणीला मिळणार असून महाराष्ट्रभरातील सर्व माता भगिनींना आम्ही हे पैसे देत आहोत असं सरकारने सांगितलं. इथे बघा, लाडक्या बहिणीला दिवाळी आता पावलेले असून भाऊबीजेचे गिफ्ट जाहीर झालेले आहे. पूर्ण पैसे आता येणार आहेत. आता बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा होतील. बहिणीच्या बँक खात्यात पैसे येतील. कोणी काळजी करायची नाही, चिंता करायची नाही. मात्र सरकार जे काम सांगतंय तेवढं पूर्ण करा. कारण आता सरकारने सांगितलेली कामं पूर्ण केली तर आपल्याला योग्य वेळेत योग्य पैसे मिळत असतात. म्हणजे जर 1,500 मिळणार असले व सरकारने जर 2 कामे करा म्हणून सांगितलं, जर ती कामे तुम्ही केली तर तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. कारण आता दिवाळी बोनस व भाऊबीज ओवाळणी म्हणून सरकार 3,000 रुपये जो हप्ता देत आहे, हे हप्ता मिळवण्यासाठी आता प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकारने सांगितलेली ही 2 कामे देखील करायची आहेत. मग नेमकी ती 2 कामे कोणती आहेत तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण ही 2 कामे केली तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेची दिवाळीचे बोनस, भाऊबीजेची ओवाळणी भेटणार आहे. अन्यथा हे पैसे मिळणार नाहीत. हे देखील आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता ऑक्टोबरचा हप्ता सरकार सोडणार असून ऑक्टोबरचा हप्ता का देणार आहे, तर भाऊबीजेची ओवाळणी म्हणून ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता या 21 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होत आहेत. आता या 21 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये अशी टोटल रक्कम येणार आहे. मात्र त्यासाठी आता तुम्हाला 2 कामे सरकारने सांगितलेली पूर्ण करायची आहेत, तरच तुम्हाला हे पैसे लवकर मिळतील. अन्यथा डायरेक्ट खूप उशिरा हप्त्याची रक्कम तुम्हाला मिळू शकते. मग 3,000 रुपये पण मिळायचे नाहीत. मग आता त्यासाठी काय करायचे, कोणते काम आहे तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी काय करूयात, कोणत्या 21 जिल्ह्यामध्ये आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी आलेली असून आता तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते पाहण्यासाठी आता लक्ष देऊन शेवटपर्यंत यादीकडे बघा. तर स्पष्टपणे आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता, अखेर सरकारचा निर्णय झाला. यादीमध्ये 21 जिल्ह्यांची यादी आली. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता मात्र पैसे जमा होणार. भाऊबीजेची ओवाळणी आम्ही प्रत्येक बहिणीला देणार. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द. एकनाथ शिंदेंनी दिली माहिती, म्हटले की आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा झालेले दिसतील. मेसेज येतील. मेसेज आले की समजून जायचं आपल्या बँक खात्यात सरकारने आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे भाऊबीजेचे गिफ्ट म्हणून ऑक्टोबरचे 1,500 दिलेले आहे व दिवाळीचं गिफ्ट म्हणून नोव्हेंबरचे पण 1,500, टोटल 3,000 रुपये आपल्या बँक खात्यात टाकले आहेत असं देखील तुम्ही समजू शकता. कारण हे पैसे आता 100% प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती येणार आहे. त्यामुळे कसली काळजी व चिंता आता कुणालाही करण्याची गरज पडणार नाहीये. तर चला नेमके आता यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे पैसे वाटप आता सरकारच्या माध्यमातून होणार आहे ते आपण बघूयात.
तर इकडे बघा स्पष्टपणे यादी आलेल्या असून सरकारने आता यादी देखील जाहीर केलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यादी असून आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये टोटल पैसे वाटप केले जाणार आहे। तर या ठिकाणी बघा पहिला जिल्हा यादीमध्ये आलेला असून आता 21 जिल्ह्यांची यादी आहे। आता या 21 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतलं असेल तर डायरेक्ट आता तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत। तर इकडे बघा पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे आता जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं नाव पण आता एकनाथ शिंदेने पहिल्या यादीत घेतलेलं असून आता पैसे काढून आणण्याची तयारी ठेवा। लवकरच तुमच्या पण आता बँक खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्याचे 1500 रुपये, त्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये म्हणजे 16वा हप्ता प्लस 17वा हप्ता दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये तुम्हाला आता भाऊबीजेची ओवाळणी व दिवाळीचं गिफ्ट म्हणून सरकार देणार असून आता पूर्ण पैसे जमवणार आहे। त्यामध्ये बघा जालना जिल्ह्याचं पण नाव सरकारने आता जाहीर केलेलं असून या जालना जिल्ह्यात पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता जमा होणार आहेत। त्यामुळे कसली काळजी व आता तुम्हाला चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। तर चला आता पैसे वाटप होणारा पुढचा कोणता जिल्हा आहे व पुढचे कोणते 76 तालुके आहेत की तालुक्यांची पण यादी आलेली आहे। इकडे बघा या तालुक्यांमध्ये देखील पैसे वाटप सर्वात आधी आम्ही करत आहोत असं सरकारने सांगितलंय। कारण आता 21 जिल्हे व 76 तालुके निवडलेले असून या ठिकाणी सर्वात आधी पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप आता सुरू होत आहे। त्यामुळे दिवाळी बोनसची रक्कम असेल किंवा भाऊबीजेची ओवाळणीची भेट असेल ही आता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। तर चला आता पुढच्या यादी आपण बघणार आहोत। आता पुढच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते आता लक्ष देऊन बघा। तर या ठिकाणी बघा आता स्पष्टपणे यादी सरकारने दिलेली आहे। आता यामध्ये जिल्ह्यांची पण नावे आलेली आहेत म्हणजे बघा या ठिकाणी आता फक्त एक हप्ता नाही तर सरकारने बोनस म्हणून 2 हप्ते आता जाहीर केलेत। इथे पुढे सरकारने सांगितलं आहे की आता प्रत्येकाच्या खात्यावर पैसे येणार आहेत। आता यादीमध्ये तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव व तुमच्या तालुक्याचं नाव पण बघा, कारण यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर आता कोणत्या क्षणी तुम्हाला 3000 रुपये मिळून जातील। आता ही 100% तुमच्या जिल्ह्यामध्ये मग भाऊबीजेची ओवाळणी व दिवाळी भेट म्हणून नोव्हेंबरच्या हप्त्याचे पण पैसे मिळणार आहेत। त्यामुळे आता कोणत्याच बहिणीला कसली काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। दिवाळी बोनस आता लवकरच सुरू होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णपणे हे दिवाळी बोनसची रक्कम देखील आता जमा होऊन जाईल। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता सरकारने सकाळीच 2 वेगवेगळ्या याद्या मंजूर केलेल्या आहेत। पहिली यादी त्यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता तर दुसरी यादी त्यामध्ये दिवाळी बोनसचे पैसे 3000 रुपये या 21 जिल्ह्यात आता मिळणार असून सरकारने 2 वेगळ्या याद्या केलेल्या आहेत। त्यामध्ये पहिल्या यादीमध्ये आता जी ओवाळणी भेट असते म्हणजे भाऊबीजेची ओवाळणी भेट आता एकनाथ शिंदे यांच्याकडून लाडक्या बहिणीला देण्यात येणार आहे। तर दिवाळी गिफ्ट हे देवेंद्र फडणवीस हे लाडके भाऊजी आहेत यांच्याकडून व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्याकडून दिवाळी गिफ्ट तुम्हाला देण्यात येणार आहे। टोटली हे तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये आता वाटप होणार आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज पडणार नसून तुमच्यासाठी हाच एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारचा आहे असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तर चला आता पैसे नेमके अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत, पुढचे कोणते जिल्हे आहेत व यादीमध्ये आता कोणत्या तालुक्यांची नावे आहेत की त्या ठिकाणी सरकार आता दोन्ही पैसे वाटप करणार आहे ती माहिती आपण बघूयात। तर चला या ठिकाणी बघू शकता आता याद्या स्पष्टपणे आलेल्या आहेत। आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघा सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। तर आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हप्त्याचे पैसे आता वाटप होणार आहे पुढील जिल्हे। तर यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून हा जो नंदुरबार जिल्हा आहे या नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता पूर्णपणे पैसे जमवणार आहेत। तर इकडे बघा नंदुरबार जिल्ह्याचं नाव पण पहिल्या लिस्ट म्हणजेच की पहिल्या यादीमध्ये सरकारने आता मंजूर करून ठेवलेला असून या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 14वा जो 15वा हप्ता वाटप झाला त्यानंतर आता 16वा हप्ता ऑक्टोबरचा मिळणार आहे तो 16वा हप्ता, त्यानंतर 17वा हप्ता नोव्हेंबरचा आहे। टोटल किती रुपये 1500 प्लस 1500 3000 रुपये या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे काळजी करायची नाहीये किंवा कसली चिंता करत बसायची गरज नाहीये। आता तुमच्यासाठी सरकारचा हा एक सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आहे असं देखील म्हणू शकतो, कारण आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी ही आता लाडक्या बहिणीसाठी आलेल्या यानंतरचा जिल्हा तो म्हणजे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यामध्ये आता काय होणार आहे 2 टप्पे केले जाणार आहेत। आधी अर्ध्या तालुक्यात पैसे मिळतील त्यानंतर अर्ध्या तालुक्यात पैसे मिळणार आहेत। तालुक्यांची यादी दिवाळी बोनससाठी सरकारने जाहीर केलेली आहे, कारण की आता सरकारला काही एक हप्ता द्यायचा नाही तर आता ऑक्टोबर व नोव्हेंबरचे हप्ते दिवाळी असल्यामुळे द्यायचे आहेत। यामुळे लाडक्या बहिणींना आता तालुके आलेले आहेत। तर इकडे बघा
यामध्ये कळंब तालुका, आता इकडे बघा तुमच्या पण तालुक्याचं जर नाव असेल तर तुम्हाला पण पैसे मिळतील। आता कळंब तालुक्याचं नाव एक आलेलं असून यादीत याही ठिकाणी सर्वात आधी पैसे मिळणार आहेत। त्यानंतर दुसरा तालुका आहे भूम तालुका, परंडा, त्यानंतर अजून बरेच तालुके, बार्शी, याही ठिकाणी पैसे आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत। एवढंच नव्हे तर लाडक्या बहिणींनो आता तुमच्यासाठी जो धाराशिव शहर आहे व धाराशिव मेन सिटी आहे त्याही ठिकाणी पूर्णपणे सर्वात आधी पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहेत। नंदुरबार, धाराशिव, जालना या तिन्ही जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटपाची तयारी आता होत आलेली असून कोणत्या क्षणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एकदम फास्ट गतीने पैसे आता जमा होतील, कारण की आता एकनाथ शिंदे यांच्याकडून डायरेक्ट 3000 रुपये सोडण्यात येणार आहेत। मात्र एवढे की ऑक्टोबरचा हप्ता सुरू झाला की जसा ऑक्टोबरचा हप्त्याचं वाटप होईल तसा लगेच पुन्हा नंतर नोव्हेंबरचे पैसे मिळतील, सोबत मिळणार नाहीत। पण आता ही रक्कम पूर्णपणे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होईल, त्यामुळे काळजी करायची नाही, कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी जरी आपण म्हटलं तरी आता काही हरकत नाहीये। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता पैसे जमा करण्यात येणार आहेत पुढच्या याद्या दाखवत आहे। यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तुमच्या तालुक्याचं नाव आहे का ते बघा। जर तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव नसेल तर मग तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। जर तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर मग तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे 100% मिळून जातील। तर चला आता पुढच्या याद्या आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघा आता पुढील क्रमांकाच्या याद्या आलेल्या आहेत। सरकारने काय सांगितलं आहे तर इकडे बघा सुरुवातीला मुख्यमंत्री काय म्हणाले ते तुम्हाला सांगतो। मुख्यमंत्र्यांनी सकाळी 9:46 बैठक बोलावली। त्याच बैठकीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला दिवाळीमध्ये नेमकं काय गिफ्ट द्यायचं असा विचार सरकारने सुरू केला, कारण आता दिवाळीचं गिफ्ट तर द्यावं लागणार असं सरकारला कळालं, कारण की बहिणीचं आपल्यावरती खूप प्रेम आहे, बहिणींनी आपल्याला निवडून दिले आहे हे सरकारच्या लक्षात आलं। तर या ठिकाणी बघा पुढं काय झालं तर मुख्यमंत्र्यांनी लवकरच लगेच चेकवर आता मंजुरी दिली असून लाडक्या बहिणीला आता पैसे वाटप करण्यासाठी त्यांनी 21 जिल्ह्यांची यादी जाहीर केली। तर नेमके अजून पुढचे कोणते 21 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे मिळणार ते पण आता तुम्हाला सांगत आहे। आता फक्त लक्ष देऊन 1 मिनिटाची माहिती बघा मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय। जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तालुक्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट आता पैसे मिळणार आहेत। पुढे बघू शकता या ठिकाणी एकनाथ शिंदे असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्यांना प्रश्न उपस्थित झाला व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट दिवाळी बोनस म्हणजेच की लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचे 1500 रुपये व 1500 नोव्हेंबरचे भाऊबीज ओवाळणी म्हणून ही रक्कम जाहीर केली व टोटल आता आपण 3000 रुपये देऊत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्णपणे वाटप होणार आहेत। त्यामुळे आता कोणत्याही बहिणीला नाराज व काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही असं स्पष्टपणे सरकारने सांगितलं, अशी ते माहिती लिहून आलेली आहे। त्यानंतर पुढची अशी माहिती आहे की ती जर तुम्ही वाचली तर तुम्हाला नक्की दिलासा मिळेल, कारण यामध्ये जर आता तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला पैसे मिळून जाणार आहेत, डायरेक्ट सरकारकडून दिलासा मिळणार आहे। तर त्याच वेळी या ठिकाणी बघा अजित पवार म्हणजेच की ज्यांच्याकडे अर्थमंत्री पद असतं, म्हणजे आता चेकला मंजुरी देणं, लाडक्या बहिणीला जेवढा निधी लागतो, जेवढे पैसे वाटप करावे लागते त्या चेकवर आधी यांची सही घ्यावी लागते, ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लगेच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला व त्यांनी आता पैशाची जुळवाजुळव करत असतात त्यांनी लाडक्या बहिणीला अर्जंट 2 कामे करा म्हणून पण सांगितलं आहे, कारण ही 2 कामे केली तरच तुम्हाला आता ही बोनसचे 3000 रुपये मिळतील, अन्यथा ऑक्टोबरचा हप्ता पण खूप उशिरा मिळू शकतो, मग ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे पण लवकर मिळणार नाहीत हे लक्षात घ्या। जर ही 2 कामे केली नाही तर पुन्हा फक्त ऑक्टोबरचाच हप्ता मिळणार, तो पण ऑक्टोबर महिना संपल्यानंतर। मग तुम्ही अशी चूक होऊ देऊ नका, सरकारने जी कामे सांगितली तेवढी पूर्ण करून घ्या, म्हणजे भाऊबीजेची ओवाळणी व दिवाळीचं जे गिफ्ट सरकार बोनस देत आहे ते तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाईल। मग नेमकी आता कोणती 2 कामे करावी लागतील असा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित असेल तर आता ते पण तुम्हाला सांगतो नेमकी कोणती कामे करायची आहेत। आता ते बघण्यासाठी राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी काय करूयात, अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यात हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे त्या तालुक्यांची आता सविस्तरपणे आपण जिल्ह्यांची यादी देखील बघू। तर या ठिकाणी बघा स्पष्टपणे यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली असून आता प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे। यादीमध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने जाहीर केला असून आता लाडक्या बहिणीला पैसे देण्यात येणार आहेत। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आम्ही डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये सोडणार आहोत, काही झालं तरी बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे पोहोचले पाहिजे असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनीही निर्णय घेतला व यांनीही डायरेक्ट घोषणा करत लाडक्या बहिणीला दिलासा देण्याचं काम केलं असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर या ठिकाणी बघा
पूर्णपणे पैसे वाटपाचं नियोजन आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालं आहे। त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे। त्यामुळे आता एक ना एक बहीण खुशी राहू शकते। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार यादीमध्ये पुढचे जिल्हे कोणते आहेत, तर त्यामध्ये लातूर जिल्हा। आता या लातूर जिल्ह्यात पण पूर्णपणे पैसे आता लवकर वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्व रक्कम ही जी आहे ती जमा होणार आहे। त्यामुळे आता कसलीही काळजी व चिंता करत बसण्याची गरज लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला पडणार नाहीये, कारण की सर्वात मोठा सरकारचा निर्णय अखेर आता खूप दिवसानंतर जाहीर झालेला आहे। त्यामुळे आता ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील लाडक्या बहिणीसाठी बोलू शकतो। तर लाडक्या बहिणींनी नेमके आता अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत व आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून डायरेक्ट आपल्या बँक खात्यामध्ये 2 हप्त्याचे 3000 रुपये येतील, आता पुढच्या याद्या तुम्हाला दाखवत आहे। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम ही जमा होऊन जाईल। तर इकडे बघा आधार कार्ड जर तुमच्या जवळ असेल तर आता लक्ष द्या, आधार कार्ड जवळ ठेवा। जर बोनस पाहिजे असेल म्हणजे दिवाळीचे 1500 रक्षाबंधन ओवाळणी म्हणून जी आता मागच्या वेळेस जशी तुम्हाला रक्कम जाहीर केली त्याच वेळेस यावेळेस भाऊबीजेची ओवाळणी म्हणून तुम्हाला एक आता ऑक्टोबरचा हप्ता देणार आहे। हे जर तुम्हाला 3000 रुपये पाहिजे असतील तर आता तुमच्याकडे आधार कार्ड तुम्हाला जवळ ठेवावं लागणार आहे, तरच म्हणजे तुम्हाला 3000 रुपये येतील। या ठिकाणी बघा तालुक्यांची पण यादी आलेली असून आता पूर्ण पैसा आता सोडण्यात येणार आहे। स्पष्ट माहिती आता जाहीर झालेली असून 4 विभागातील जिल्हे व तालुके आता सरकारने घेतलेले असून या ठिकाणी पूर्णपणे पैसे वाटपाचं नियोजन केलेलं आहे। तर चला कोणती 2 कामे करायची आहेत, तर पहिलं काम KYC म्हणजे तुमचं नाव पहिल्या यादीत येईल। जसा हप्ता वाटप सुरू होईल तसे पैसे 100% मिळतील, तुम्ही यामधून अपात्र ठरणार नाहीत। त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी मोबाईल नंबरशी लिंक करणे हे एक दुसरं काम तुम्हाला करायचं आहे। म्हणजे कसली आता तुम्हाला चिंता व काळजी करण्याची गरज पडणार नसून तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे जमा होऊन जातील। तुम्हाला आता काळजी व चिंता करत जास्त बसण्याची देखील गरज पडणार नाहीये। तर अशाच रोजची रोज आता माहितीसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। धन्यवाद।